असं होते कधी? तुमची केवायसी झाली? मागच्या 1500 आले का? ऐका, रामनवमीचा उत्सव आहे, जीवन गोड आहे. खरं जर पाहिलं जगामध्ये आम्ही जन्माला आलो, भारतासारखा देश नाही. सर्वांनी शांत राहा. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही आणि अमरावती सारखा जिल्हा नाही. एक टाळी वाजवा. सगळे संत जर तत्वज्ञानी झाले असेल तर जिल्हा अमरावती. आम्ही भारतात जन्माला आलो, भारताचे नागरिक आहे. आज सर्वे करा, देशामध्ये युद्ध सुरू झाले आहे आणि आता पुन्हा दिवस जुने येऊन राहिले वापस. आतापर्यंत आम्ही गाणं ऐकलं होतं, ओ उषकाल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या काय पुढं पेटवा. मशाली नाही, आता चुली पेटवायची वेळ आली. सिलेंडरच नाही ना. म्हणजे मी सध्या तिकडे सांगितलं भागवतात, त्यांना म्हटलं एक काम करा, 1 सत्र कमी करा, येऊ नका, पहिले सिलेंडर आणा. हा काळ बदलला इतका झपाट्याने. पूर्वी तुम्ही पहा, पूर्वी फाटलेले कपडे भिकारी घालायचे. कोण? फाटलेले कपडे भिकारी घालायचे. आता फाटलेले कपडे चांगल्या श्रीमंत घरची मुलं आणि मुली घालून राहिले. काळ पहा कसा बदलला. म्हणजे पूर्वी फाटले कपडे भिकारी घालायचे, आता चांगल्या घरचे. तुम्ही आताही मॉल मध्ये जा जीन्स पॅन्ट विकत घ्यायला, जीन्स पॅन्ट जेवढा फाटला असेल तेवढा महाग आहे आणि मोक्याच्या ठिकाणी फाटला असेल तर अजून महाग आहे. माझं बोलणं समजून घ्या. का? लोक चरित्रहीन झाले. आम्ही चित्र सजवतो पण चारित्र्य सजवत नाही. जर सेल्फी काढला असेल ना, सेल्फी, तर सेल्फी आम्ही सजवतो, म्हणजे ते चित्र सजवतो पण चारित्र्य सजवत नाही. आणि आज लोकांचं चारित्र्य बिघडलं. किती झपाट्याने देश बदलला. पूर्वीचा काळ होता, संदर्भ होता, प्रेम होता, जिव्हाळा होता. आता पूर्वी जर पाहुणा आला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस थांबला तरी जाऊ नये असं वाटायचं. आता पहिली गोष्ट, पाहुणा येऊच नाही आणि इकडनं तिकडनं आला तर त्याने राहूच नाही. बरोबर आहे ना? मी काळाचा महिमा सांगतो, पटकन पाहतो, सर्वे करा. पूर्वी सून टेन्शन मध्ये असायची. तिचं लग्न जुळलं की सुनेला वाटायचं सासू कशी भेटते काय माहिती. पूर्वी मुलीचं लग्न जुळलं की सून म्हणायची, बापरे ज्या घरात मी चालली ती सासू कशी असेल कोण जाणे. आता आला तुम्हाला अंदाज नाही? वा, माझे